नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. दिव्यांग बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून शासन प्रशासनास वेळोवेळी निवेदनं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी अनेक वेळा संबंधित अधिकारी दिव्यांग संघटनेसोबत बैठक घेऊन न्याय हक्क मिळत नसल्यामुळे आणि निवेदनाने दिलेल्या निवेदनाची साधं उत्तर मिळत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांगाने वयोश्री योजनेअंतर्गत 2019 साली नांदेड जिल्ह्यामध्ये 16ही तालुक्यामध्ये शिबिर घेऊन मोजमाप शिबिर घेऊन दिव्यांगांना साहित्य देण्याचं शासनाने साहित्य दिले, पण ते अनेक कार्यालयामध्ये वाटपच झालेले नाही आणि त्यातील नायगाव तालुक्यामध्ये अनेक साहित्य गंजून गेले आणि गंजून गेलेल्या साहित्याची चौकशी व्हावी म्हणून शासन दरबारी निवेदनं आणि बैठका घेऊन निकाल न लागल्यामुळे माहितीचा अधिकाराखाली 2024 पासून आजपर्यंत माहिती मिळालेली नाही. म्हणून माहितीचा अधिकार दिनांक 4 जुलै 2025 ला माहिती मागितली, त्या माहितीची माहिती मिळाली नसल्यामुळं अपील 3 सप्टेंबर 2025 ला अपीलची सुनावणी बदल विनंती अर्ज 13 ऑक्टोबर 2025, दिनांक 11 नोव्हेंबर 2025, 9 डिसेंबर 2025, 5 फेब्रुवारी 2026 या तारखेस संबंधित अधिकाऱ्याकडे विनंती अर्ज करून सुद्धा दिव्यांग बांधवांच्या माहितीचा अपीलचा अर्ज आज 4 जुलै ते आज 23 फेब्रुवारी 2026 म्हणजे 1 वर्ष जर दिव्यांगांना जर त्या माहितीचा अधिकार मिळत नसेल, अण्णा हजारेने एवढा मोठा संघर्ष करून माहितीचा अधिकाराची अंमलबजावणी होत नाही, अधिकारी त्याकडे लक्ष देत नसतील तर वरिष्ठ अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांच्या कडे लक्ष देतील काय? दिव्यांग बांधवांना न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागतो, यासाठी संघर्ष होऊ नये यासाठी दखल घेईल काय?